महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभ्यासू, आक्रमक आणि कुशल रणनीतिकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. दुसरीकडे शेतकऱ्यासाठी योजना, लाडकी बहीण योजना, औद्योगिक विकास, आत्मनिर्भर महिला, आरोग्य आणि सुरक्षा व कायदा व्यवस्था सांभाळताना त्यांची सामान्य माणसांबद्दलची तळमळ दिसून येते. म्हणूनच एका सामान्य स्वयंसेवकापासून ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा देवेंद्र ते देवाभाऊ हा प्रवास प्रेरणादायी आहे. नमस्कार. लोकप्रिय न्यूज चॅनल शंखनाथच्या वतीनं या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री, विकसित महाराष्ट्राचं स्वप्न बघणारे, $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविणारे महाराष्ट्र भूषण देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांचा वाढदिवस या निमित्तानं आपल्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभकामना देतो. माता महाकालीला प्रार्थना करतो की त्यांना त्या हातून महाराष्ट्राच्या देशाची सेवा अधिकाधिक घडो, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही माता महाकालीच्या चरणी प्रार्थना. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अत्यंत तरुण वयात नागपूर महानगरपालिकेतून केली. 1992 मध्ये वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी ते नागपूर महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले. 1997 मध्ये वयाच्या 27व्या वर्षी ते नागपूरचे महापौर बनले. नागपूर महानगरपालिकेचे ते सर्वात तरुण महापौर, तर देशातील दुसरे सर्वात तरुण महापौर ठरले. त्यांनी महापौर म्हणून शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्थानिक स्वराज्य संस्थेत आपली चमक दाखवल्यानंतर त्यांनी राज्याच्या मुख्य राजकारणात प्रवेश केला. 1999 मध्ये त्यांनी पहिल्यांदा नागपूर पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस 22 जुलैला आहे. त्या प्रित्यर्थ ओबीसी चळवळीतील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. या महाराष्ट्राला विकसित करण्याचं आणि पुढे नेण्याचं जे अविरत कार्य त्यांनी अवलंबलं आहे त्या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर ओबीसीसाठी ज्या ज्या शासन निर्णयाद्वारे ओबीसीच्या प्रगतीसाठी त्यांनी हातभार लावला, जेवढे GR ओबीसीच्या न्याय आणि अधिकाराचे त्यांनी काढले, त्या सर्वांसाठी ओबीसीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. ...2004 मध्ये ते पुन्हा याच मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून सलग विजय मिळवत आपली पकड मजबूत ठेवली. विधानसभेत विविध कायदेशीर मुद्दे, बजेट आणि विदर्भाच्या प्रश्नांवर त्यांनी अभ्यासपूर्ण भाषणे करून एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून नाव कमावले. 2013 मध्ये त्यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. 2014च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने महाराष्ट्रात अभूतपूर्व यश मिळवले आणि 122 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनला. नमस्कार, मी पारेंद्र मित्राम पटले. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. समाजकार्य म्हणून प्रभाग 38 जेतडा येथे मी काम करत आहे. माननीय देवेंद्रजीबद्दल बोलण्याची म्हणजे खूप काही गोष्टी आहेत. सांगायला गेलं तर पूर्ण दिवस जाईल किंवा रात जाईल. मी देवेंद्रजीला गेल्या 15-20 वर्षापासून बघत आहे. मी माननीय देवेंद्रजीला बघूनच राजकारणात आलेलो आहे. मी प्रत्येक राजकारणाचे लोक बघितले, पण देवेंद्रजी सारखे एकदम अभ्यासू, जमिनीवर अजून शेतकऱ्यांच्या हितासाठी धावणारे म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब. देवेंद्रजीला आम्ही मुख्यमंत्री म्हणून बघतच आहे, पण भविष्यात आम्ही त्यांना भारताचे प्रधानमंत्री म्हणून बघणार आहे. आज दिवस गेल्या 14 वर्षामध्ये 2014 ते 26च्या कालावधीत बघितला,
भारत असो किंवा महाराष्ट्र असो, आज रूपरेखा चेंज झालेली आहे. सोबतच आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्राला देवेंद्रची गरज काय आहे. 2014 नंतर महाराष्ट्राची रूपरेखा जे चेंज झाली आहे, जे मोठे मोठे इथे बिझनेस असेल किंवा इंडस्ट्रियल एरिया असेल किंवा जेही ते IT साठी पार्क असेल किंवा मोठे मोठे हायवे असतील, पूल असतील, हे देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहेत. आज तुम्हाला सगळ्यांना माहित आहे का, प्रत्येकाचा वाढदिवस केला जातो धूमधामाने. पण माननीय आमचे लाडके नेते माननीय देवेंद्र फडणवीस नेहमी मला सांगतात का तुम्ही बॅनर, पोस्टर किंवा होर्डिंग मध्ये पैसे वेस्ट करू नका. जर मला खरंच माझ्या वाढदिवसाची पावती किंवा शुभेच्छा द्यायची असेल, तुम्ही जनसामान्यामध्ये जाऊन तुम्ही काम करा. आम्ही दरवर्षी देवेंद्रच्या वाढदिवसानिमित्त गरीब मुलांना आम्ही सायकल वाटप किंवा आरोग्य सेवेकडे आम्ही लक्ष देतो. यावर्षी पुन्हा आम्ही पूर्ण दक्षिण-पश्चिम विधानसभा किंवा जे क्षेत्र असतात, पश्चिम नागपूर किंवा दक्षिण नागपूर, तिथे आम्ही हेल्थ कॅम्प राबवला आहे. त्याचप्रमाणे आम्ही प्रभागातील कॅम्प राबवला आहेत. म्हणजे नकापासून तर केसापर्यंत कोणतेही आरोग्य असेल त्याचे इलाज मुक्त करण्याचा आम्ही प्रयास करत आहोत. कारण की देवेंद्रजी म्हणतात की आरोग्य सेवाची ईश्वर सेवा आहे, त्यालाच आम्ही ध्यास घेऊन घालतो. देवेंद्रजी नेहमी सांगतात की आम्ही 90% समाजकारण करतो, 10% आम्ही फक्त राजकारण करतो. राजकारण जेव्हा निवडणूक येतो तेव्हा राजकारण करतो, पण जेव्हा आम्ही 12 महिने किंवा वर्षभर आम्ही हे समाजकारण करतो. त्यांचे हे ध्यास देऊन आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही विचार किंवा मंथन करून आम्ही समाजात काम करतो. आज त्याचप्रमाणे प्रत्येक जागी आम्ही आरोग्य सेवेचे कॅमेरा बोला आहेत. प्रत्येक वर्षी आम्ही 10वी-12वी मुलांचा सत्कार करतो, कारण की लोकांना किंवा युवकांना प्रेरणा मिळाली पाहिजे, शिक्षण काय घेतलं पाहिजे आणि शिक्षण काय करायचं आहे. त्याचप्रमाणे आज देवेंद्रकडे गृह खाताही सुद्धा आहे. गेल्या काही वर्षापासून किंवा आमच्या दक्षिणा प्रभागात खूप जास्त प्रमाणात क्राईम वाढत आहे. मी साहेबांना एक निवेदन दिलं होतं, साहेब तुम्ही इथे आता दिवसेंदिवस एरिया वाढत आहे. MIDC ठाणा हा आता काही ठिकाणी फक्त पोलीस अवेलेबल होत नाही, तुम्ही पोलिसाची आमची इकडे वाढ करून द्या. त्यानिमित्त मी निवेदन दिलं होतं. साहेबांनी ताबडतोब त्यावर रिमार्क केलं. आता आम्ही बघत आहे का मान्य देवेंद्रजीच्या वाढीनिमित्त आम्ही जिरडा बस स्टॉपवर चौकीचे निर्माण केलेलं आहे. या निर्माणासाठी देवेंद्रजीला जे वाटेल ते किंवा गुन्हेगाराला कसं काय आळा घालता येईल किंवा आपला महाराष्ट्र किंवा आपला नागपूर किंवा आपला प्रभाग किंवा आपला एरिया कसा वाचवता येईल त्यावर देवेंद्रजी पूर्णपणे लक्ष देऊन बसले आहेत. देवेंद्रजीच्या वाढदिवसानिमित्त आम्ही विविध कार्यक्रम राबवत आहात. त्याच्यात आम्ही आरोग्य सेवा चालू आहे, चालता फिरता दवाखान्याची आपण संकल्प घेतला आहे. सोबत देवेंद्रजी वाढदिवसानिमित्त या प्रभागाला आम्ही सहवाहिनी सप्लिमेंट केली आहे, सोबत शेतपेटी दिली आहे. आपण सोबत पूर्ण दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रात आम्ही वृक्षारोपण करत आहोत आणि ह्या प्रभागावरतीच आम्ही संकल्प घेतला आहे त्या प्रभागाला कसा हिरवी क्रांती आणता येईल. प्रत्येक जागी आम्ही 10,000 ते 15,000 झाड लावण्याचे प्रयत्न चालू आहे. झाड लावणेच नाही तर जगवता कसा येईल त्याकरता आम्ही सतत प्रयत्न करत आहे. झाड लावणे किंवा फोटो काढून संवाद करणं हे आमचं लक्ष नाही आहे. हा झाड कसं का जिवंत ठेवता येईल 10 वर्षासाठी आणि पुढच्या पिढीसाठी कसं का याला आम्ही क्रांती देता येईल त्याकरता आम्ही हिरवीत क्रांतीसाठी आम्ही संकल्प घेतला की मी आज 10,000 संकल्प घेतला झाड लावण्याचा. ते झाड लागल्यानंतर तर 10,000 ते 10 लाख कसं होतील त्याच्याकडे प्रयत्न चालू आहे. आम्ही देवेंद्रजीला महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून बघतच आहे. सोबत भविष्यात आम्ही त्यांना भारताचे प्रधानमंत्री म्हणून बघू. मी तुम्हाला इतकंच सांगतो देवेंद्रजी निमित्त देवेंद्रजीला खूप खूप वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. 31 ऑक्टोबर 2014 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार योजना, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे-नागपूरमध्ये मेट्रोचे जाळे आणि प्रशासकीय पारदर्शकता यावर विशेष भर देण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना सर्वसामान्यांचा विकास केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्त्वपूर्ण योजना आखल्या आणि राबवल्या. शेतकरी, गरीब, रुग्ण आणि बेघर अशा समाजातील तळागाळातील घटकांना थेट फायदा पोहोचवणे हा या योजनांचा मुख्य उद्देश होता. यातील लाडकी बहीण योजना अधिक प्रभावी ठरली. याच योजनेमुळे ते सर्वांचे लाडके देवाभाऊ झाले. केवळ शासकीय योजना जाहीर करून न थांबता महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि स्वावलंबनासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. जेव्हा जेव्हा ते जनतेमध्ये जातात तेव्हा महिलांकडून मिळणारे प्रेम आणि ओवाळणी
ही ते केवळ नेते म्हणून नसून तर राज्यातील प्रत्येक भगिनीचा हक्काचा भाऊ आहे याची साक्ष देते. संकटकाळात धावून जाणारा कार्यकर्ता, बहिणीच्या पाठीशी उभा राहणारा भाऊ आणि वंचितांचा कैवारी म्हणून त्यांनी जनतेच्या मनात हक्काचे स्थान केले आहे. महाराष्ट्रात असो की देश विदेशात कुठलाही दौरा असला आणि आपली माणसं दिसली की त्यांच्यात मिसळण्याचा हा त्यांचा स्वभाव आहे. म्हणूनच परदेशातही कोणी आवाज दिला तरी ते सेल्फी द्यायला मागे पुढे बघत नाही. अशा अनेक उदाहरणातून त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व दिसून येतो. आजवर कितीतरी माता भगिनींनी त्यांना ओवाळलं, कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. मात्र पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या दिव्यांग भगिनीच प्रेम त्यांनी तितक्यात आत्मीयतेनं स्वीकारलं. सुहित जीवन ट्रस्ट दिव्यांग मुलांची शाळा, पेण रायगडच्या विद्यार्थ्यांनी भेट घेत हातांनी तयार केलेले दिवे, ज्यूटची सामुग्री दाखवली. तेव्हा देखील देवाभाऊ त्या मुलांमध्ये समरस झाले होते. दिव्यांग बांधवांसाठी कार्यरत असलेल्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल येथे दिलेली भेट असो की दृष्टिहीन आणि दिव्यांग असलेल्या खेळाडूंना खेळासाठी देखील प्रोत्साहित करण्याचे काम केले. म्हणूनच देवाभाऊंच्या एका हाकेला प्रतिसाद देत महाराष्ट्रभरातून अनेकांनी लाखो रुपयांची देणगी देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दाखवलेलं माणुसकीचं उदाहरण प्रेरणादायी आहे. म्हणून सर्व हितचिंतक म्हणतात, देवाभाऊ जो बोलते हैं वो करते हैं और जो नहीं बोलते वो डेफिनेटली करते हैं.